शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले। आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ संध्याताई सव्वालाखे यांचा भाजप सरकारवर आरोप। उमरखेड येथे विदर्भातील सर्वात मोठी 7,77,777 रुपयांची दही अंडी नितीन भाऊ पुतळा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आली। त्यामध्ये गौतमी पाटील यांचा कार्यक्रम घेतला होता। त्यामध्ये आत्महत्याग्रस्त म्हणून नावाजलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी डान्स करून आपले मन भरून घेतले। परंतु एकीकडे महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार होत असताना तसेच यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे होत्याचे नव्हते झाले। शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आली असताना भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी अशा प्रकारचा कार्यक्रम करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणेच होय, असे लज्जास्पद असल्याचं आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ संध्याताई सव्वालाखे यांनी सांगितले। पाहूया कसा डान्स केला आर्णी येथील भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी गौतमी पाटलांसोबत व काय म्हणाल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे। ही भाजपाची संस्कृतीच लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याची नैतिकता नावाचा विषय हा भाजपामध्ये नाही। निर्लज्ज सरकार आहे, महिलाच्या विरोधातलं सरकार आहे। आज ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी जर भाजपाचा आमदार नाचत असेल तर त्याला जाब कोणी विचारायचा? जनतेने। जनता तर मतदानातून दाखवून देणार आहे, पण त्याला प्रश्न विचारण्याचं काम सरकारचं असतं की त्या ठिकाणी पूर परिस्थिती असताना तुम्ही स्टेजवर जाऊन नाचता म्हणजे कुठं आली तुमची संस्कृती? आज तुम्ही गौतमीच्या नावावर तुमच्यातलेच काही लोक टीका टिप्पणी करत होते आणि आज ती गौतमी नर्तकी आहे, ती पोटासाठी करते, पण तुम्ही कशासाठी नाचले त्या ठिकाणी? लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी। आम्ही महाराष्ट्र महिला काँग्रेसतर्फे या सर्व घटनांचा निषेध नोंदवतो आहे। प्रतिनिधी किरण मुक्कावार, यवतमाळ।